महाराष्ट्रातील लोकसभेचे 5ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता कोण जिंकणार आणि कोण हारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले। त्यातच या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वात जास्त फटका बसणार आहे। ठाकरेंना सोडून शिंदेसोबत गेलेले बरेच खासदार पराभूत होतील असा अंदाज आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या निवडणुकीत लोकसभेच्या 15 जागांवर आपले उमेदवार ठाकरेंच्या विरोधात उभे केलेत, पण तरी यातील बऱ्याच जणांचा पराभव अटळ आहे। तर अशा शिंदे गटात गेलेल्या कोणत्या उमेदवारांचा पराभव अटळ आहे ते पाहूया। पहिला मतदारसंघ आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून शिंदेंनी हेमंत गोडसे यांना उभे केले, तर त्यांच्याच विरोधात ठाकरेंचे राजाभाऊ वाजे हे होते। यामधून राजाभाऊ वाजे हे विजय होतील, तर हेमंत गोडसे हे पराभूत होतील। त्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेने नरेश म्हस्के यांना ठाकरे गटाच्या राजन विचारे यांच्या विरोधात उभे केले, पण तरी शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांना पराभूत स्वीकारावा लागणार आहे। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेने रवींद्र वायकर यांना उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या अमोल कीर्तीकर यांच्या विरुद्ध उभे केले असले तरी या ठिकाणी रवींद्र वायकर यांचा पराभव अटळ आहे। चौथा मतदारसंघ आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून एकनाथ शिंदेंनी सदाशिव लोखंडे यांना ठाकरेंच्या भाऊसाहेब वागचौरे यांच्या विरोधात उभे केले जरी असले तरी या ठिकाणी सदाशिव लोखंडे यांचाच पराभव होणार आहे। मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेंनी श्रीरंग बारणे यांना उद्धव ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांच्या विरोधात उभे केले जरी असले तरी या ठिकाणी संजोग वाघेरे हेच विजयी होणार आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून राजश्री पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून संजय देशमुख अशी लढत झाली जरी असली तरी येथे राजश्री पाटील यांना पराभव स्वीकारावा लागू शकतो। तर अशा प्रकारे या 6 ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागणार आहे। तुमच्या मते तुम्हाला अजून कोणत्या मतदारसंघातून शिंदेंच्या उमेदवारांचा पराभव होऊ शकतो असे माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सोबतच आमचे विश विचार यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा।